श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अगदी साधी सोपी एक पूजा सांगणार आहे। आपल्या कौटुंबिक जीवनात अनेक सुखदुःख असतात आणि प्रत्येक सुखदुःखात मार्ग निघावा असं आपलं मत असतं आणि मार्ग निघत नसतो। पण ही 16 दिवसांची पूजा आणि जप ही म्हणजे सुखाची गुरुकिल्ली आहे। तर ही अगदी साधी सोपी पूजा आहे। तर श्रावण महिन्यात पहिल्या दिवसापासून जेव्हा श्रावण महिना लागतो त्याच्या पहिल्या दिवसापासून 16 दिवसापर्यंत रोज ब्रह्म मुहूर्तावर 1 तास ही पूजा करायची। एक तर तुम्ही 5 ते 6 किंवा 5:30 ते 6:30 असा 1 तासभर ही पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपली देवघराची पूजा सगळ्या देवांची पूजा वगैरे करून घ्यायची आणि महादेवाला देवांना बेलपान व्हायचं आणि फक्त आपल्याला 1 तास आहे ना ओम नमः शिवाय हा 1 तासभर जप करायचा आहे। खूप सोपं आहे। ओम नमः शिवाय याशिवाय काय करायचं, रोज दुपारी महिनाभर शिवलीला अमृताचे पारायण करायचे आणि दिवसभर आपल्या हाती काम जरी आपण कोणतं करत असलो तरी आपल्या मनामध्ये फक्त ओम नमः शिवाय असा जप ठेवायचा। प्रत्येक महिन्याला अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच प्रतिपादेपासून सुद्धा ही पूजा आपण केलेली चालते। अगदी रामबाण सुखांची गुरुकिल्ली असे हे महादेवाचे व्रत आहे। यापासून आहे ना आपल्याला जर पुत्रप्राप्ती, गृहकलह, वैमनस्य, लक्ष्मी प्राप्ती, वांसपण जाणे, आपण खूप चांगले वागूनही फळ चांगले न मिळाल्याने येणारे नैराश्य, व्यावसायिक अडचणी, व्यवसाय न चालणे, भाऊबंदकीचा खूप त्रास असणे, या व अनेक समस्यांना मार्ग मोकळा होण्यासाठी वरील ही जी सेवा सांगितलेली आहे ही सेवा करायची। किंवा ज्यांना कडक 7:30चा काळ असल्यास ही सेवा मनापासून करायची। अगदी साधी सोपी सेवा आहे, तुम्ही करून बघा। फक्त 1 तास ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे। आज सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ।